नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये अमोल हा अप्पी अर्जुनकडून नवनवीन अटी पूर्ण करून घेत असतो. आता तर तो अर्जुन आणि अप्पीला चक्क एका रूममध्ये म्हणजे एका कमऱ्यामध्ये झोपण्याचा हट्ट करतो. पण अप्पी अर्जुनला अमोलचा स्ट्रेस कमी करायचा असतो, म्हणून ते या गोष्टीसाठी पण राजी होतात. आणि इकडे दुसऱ्या दिवशी कदम हे अप्पी अर्जुन सोबत आणि अमोलही येतो. हे सर्व मिळून स्वप्नीलच्या घरी जातात, तर रुपालीला आणण्यासाठी आणि तिला समजवण्यासाठी. तर रुपाली अप्पीला बघते आणि तिला बोलते, तू माझ्या घरात यायचं नाही, मला तू इथे एक क्षणही पाहिजे नाही. रुपाली अप्पीला खूप घालून पाडून बोलत असते. रुपालीला ह्या एवढ्याशा लहान अमोलचा सुद्धा विचार करत नाही. त्याला त्याच्यासमोर त्या अप्पीला काही काही बोलते. तर अर्जुन मधात बोलतो, बस करा वहिनी, तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. तुम्ही आमच्या बाबतीत निर्णय कसा काय घेतला? तुम्हाला त्याची जराशी वाटत नाही का? अप्पी आणि माझ्यामधला डिवॉर्सचा निर्णय तुम्ही घ्यायला नाही पाहिजे होता. तुम्ही माझ्या खोट्या सहीन करायला नाही पाहिजे होता. तरी तुम्ही तुमचं एवढी चुकी असून तुम्ही स्वतःची चूक मान्य करत नाही आणि तुम्ही फक्त अप्पीला दोष देत चालले आहे. यापुढे अप्पीला दोष देऊ नका, कारण की यात तुमची चुकी होती. तुमच्या बाबतीत आम्ही जर निर्णय घेतला तुम्हाला चालणार का? तसंच आमच्या बाबतीत कोणी आमच्याबद्दल निर्णय घेतला मला चालणार नाही. हे ऐकून रुपाली शांत होते. तर इकडे अमोल हा चक्कर येऊन पडतो. तर अप्पी रडायला लागते. हे पाहून अर्जुन अमोलला घेऊन डायरेक्ट हॉस्पिटलला जातो आणि हॉस्पिटलला गेल्यावर अमोलचे काही टेस्ट केल्या जातात. तिथे CT स्कॅनसुद्धा केले जातात. तर डॉक्टर बोलतात, रिपोर्ट सायंकाळपर्यंत येईल, मी तुम्हाला कळवतो. त्यानंतर ते अमोलला घेऊन घरी येतात. अप्पी अर्जुन बोलतात, अमोलसाठी आम्ही काही करायला तयार आहे, त्याला बेस्ट से बेस्ट ट्रीटमेंट देऊ. त्यानंतर डॉक्टरच्या रिपोर्टसाठी अर्जुनला कॉल येतो. अर्जुन ते कॉल उचलतो आणि डॉक्टर बोलतात की अमोलच्या रिपोर्टनुसार अमोलच्या मेंदूमध्ये एक गाठ आहे. हे ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. अर्जुनच्या हातून मोबाईल खाली पडतो. पण हे अप्पीने ऐकून घेतलं असते. पण अर्जुन विचार करतो की अप्पीला याबाबत काही सांगायला नाही पाहिजे. पण अप्पीला सर्व कळलेलं असतं. तर त्यानंतर हे दोघेही विचार करतात की अमोलला असा रोग झालाच कसा, याबद्दल विचार करत असतात. मग अप्पी अर्जुन बोलतात, अमोलला काही झालं नाही पाहिजे, अमोलला मोठ्यात मोठ्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट करू, पण अमोलला काही होऊ नाही दे, जेवढा पैसा होता तेवढा होतो, असा अर्जुन बोलतो. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.